नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:45 ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 7:29 ते 9:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोणयोग करेल. शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल तर संबंधी आता विचार करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे होईल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे होईल. अनपेक्षित काही कामं अचानकपणे समोर येतील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तर संबंधी कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू शकता. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल.
दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल, ती अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्यावरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. काही छोट्या मोठ्या गुंतवणुका होऊ शकतील. मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे दिसून येतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. एनर्जी लेवल खूपच हाय राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र थोडी दगदग झाल्यासारखे वाटेल. मनाप्रमाणे कामं न झाल्यामुळे थोडासा स्ट्रेस जाणवू शकेल. काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस ही अडकलेली कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. थोडंसं फिरणं होईल. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. मात्र खर्च या संदर्भात काळजी घ्या. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गुंतवणुका मात्र करू नका. अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही नवीन आयडियाज किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. नवीन इन्व्हेस्टमेंटसुद्धा होण्याची शक्यता चांगली राहील.
याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या व्यक्तींपासून थोडंसं तुम्हाला काळजी घेणं किंवा सतर्क राहणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.